यज्ञ बाळ अख्ख्या महाराष्ट्राला पुकारतय, मला न्याय पाहिजे. कायदा 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 सगळं बाजूला ठेवा. ह्या महाराष्ट्रातल्या तमाम राजकारणाला आणि मंत्र्याला 350 वर्षापूर्वी अगोदर दिली गेलेली बलात्काराला शिक्षा जर ह्या महाराष्ट्रामध्ये दिली गेली असती तर मालेगाव डोंगराळ्याची घटना घडलीच नसती. महाराज, आपण कोपर्डी पाहिलं, कोपर्डी बघितलं, कोपर्डीची घटना आपण सहन केली. दिल्लीचं निर्भया प्रकरण झालं, तीही सहन केली. हैदराबादची डॉक्टर होती, तिला मारून टाकलं, जाळून टाकलं, फुकून टाकलं. लोक शांत झाली. महाराज शांत झाली. लोक मेणबत्ती पेटवायची, 2 मिनिटांमध्ये विझवायची आणि शांत व्हायचं, हे आपलं काम आहे. अरे सारड्याची तरी धाव जरा लांब असते रे. इतके आपण बद्ध झालो. 3.5 वर्षाचा यज्ञ बाळ आहे. किती 3.5 वर्षाच्या लेकराला काय कळतं? चांगलं वाईट भलं बुरं आपलं तुपलं काय करायचं काय नाही काही कळत नाही त्याला. स्त्री आणि पुरुषामध्ये काय भेद असतो ह्या 3.5 वर्षाच्या लेकराला काही कळत नाही. चॉकलेटची आस दाखवली त्या नाराधामाला तिला. 3.5 वर्षाचे लेकरू मंडळी, 3.5 वर्षाची माती खेळत होता यज्ञ बाळ. 22-24 वर्षाचा नराधाम आहे. त्यांनी चॉकलेटची आस दाखवली त्या बाळाला आणि घरात घेऊन गेला. बलात्कार केला, अनन्वित अत्याचार केले त्या बाळावर. त्या मालेगाव परिसरामध्ये माझी महाराज मंडळी मित्र आहेत. फोटो दाखवलेत त्यांनी मला. मीडिया तुम्हाला सगळेच फोटो दाखवणार नाहीत. महाराज मंडळी अनन्वित अत्याचार केले तिच्यावर. अनन्वित बघू वाटत नाही. त्या लेकराला जर पाहिलं ना आपलं लेकरू आठवत आहे. आपली मुलगी जर रात्री उशिरा घरी आली तर माय बापाच्या काळजाचे ठोके चुकतेत. मंडळी बोट कापली गेले त्या पोरीची. 3.5 वर्षाच्या पोरीचं बोट कापून टाकले. बोट कापली गेलेत त्या पोरीची. 3.5 वर्षाच्या पोरीचं बोट कापून टाकलेले. दगड घातलेला आहे तिच्या तोंडावर. 32 दिसती. हे पूर्ण भाग तुटून गेलेला आहे तिचा. मायबापाच्या डोळ्याला पाणी येत नाही. आता निस्ता टाहा फोडतेत. माझं यज्ञ बाळ ह्या जगामध्ये राहिलेलं नाही. यज्ञ बाळ अख्ख्या महाराष्ट्राला पुकारतय, मला न्याय पाहिजे. कायदा 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 सगळं बाजूला ठेवा. ह्या महाराष्ट्रातल्या तमाम राजकारणाला आणि मंत्र्याला माझी विनंती, लहानापासून मोठ्यापर्यंत, हा नराधम कुणीही असो दा, त्याला मृत्यूदंड हा मिळालाच पाहिजे. तो जगता कामा नाही. या महाराष्ट्रातल्या मुख्यमंत्र्याला माझी विनंती, तुम्ही लाडकी बहीण योजना चालू केलेली चांगली चालू आहे, पण आज काळाची गरज आहे. 350 वर्षापूर्वी माझ्या राजानं जी बलात्काराला शिक्षा दिली होती ना, ती आज तुम्ही चालू करा. झटपट महिला सुरक्षा योजना, छत्रपती कायदा. तुम्ही बघा महाराज, या देशातला नराधम रावण आणि दुर्योधनाचा नायनाट झाल्याशिवाय राहणार नाही. फक्त तुम्ही छत्रपती कायदा अंमलात आणणार मंत्रिमंडळ, आणि हे फक्त जनता जनार्दन करू शकते. सगळ्यात मोठी जर अदालत कोणती असेल तर ती फक्त जनताची अदालत आहे. महाराज अख्ख्या महाराष्ट्रानं ही शिक्षा लागू करा म्हणून तुम्ही उठाव घ्या. ह्या रावणाचा, दुर्योधनाचा, नराधमाचा नायनाट झाल्याशिवाय राहणार नाही. मी नारादाच्या गादीवर उभा राहून बोलतो. इथं सगळीच मंडळी माझ्यापेक्षा मोठी